चांगलं आरोग्य लाभो, सुख समृद्धी ऐश्वर्य सगळं काही तुमच्या अंगणात नांदो. आज आहे 3 फेब्रुवारी 2026 आणि आज आहे भाऊरायाचा बड्डे. तर आम्ही आलेलो आहोत इथं भाऊरायाच्या मळ्यामध्ये आणि मुलांचं चाललेलं आहे आतमध्ये डेकोरेशन. ऋषांगने गुलाबाचं फूल देऊन भाऊबाबाला विश पण केलंय. तर चला आता आपण व्लॉगमध्ये पाहूया इथं बड्डे सेलिब्रेशन कसं होतं इथे. कसं काय कसं काय त्यांना तिच्या कामाला शेतात कांदा खुरपणी सुरू होती तर त्या बायका पण आलेल्या आहेत. त्यांना चहा केलाय आणि आज त्यांचा पगार पण द्यायचा आहे कारण खुरपणीचा शेवट झालेला आहे. नमस्कार मैत्रिणींनो, आपला शेतमळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे. तर आज आलेले आहे भाऊरायाच्या मळ्यामध्ये आणि आज आहे आपल्या भाऊरायाचा बर्थडे आणि इथं मुलांचं चाललंय आता डेकोरेशन आणि काय काय करणार आहेत ते आपण आता बघूया. पण भाऊरायाला बसवलेलं आहे सध्या बाहेर. इथं दरवाजा पण लावलाय पा, तर दार लावून चाललंय इथं मुलांचं काम. काय काय संध्याकाळचे जवळजवळ 6 वाजत आलेले आहेत आणि इथं चूल पेटवलेली आहे स्वातीने आणि तुम्हाला दाखवते सूर्य एकदम ढगामध्ये आहे आणि मावळतीला चाललाय आता. आता 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. उदंड आयुष्य लाभो हीच स्वामी समर्थ चरणी प्रार्थना. आरोग्य लागो, भरपूर असं मस्त आयुष्य लागो. बर बर हाय की नाही. चला काहीतरी सरप्राईज गिफ्ट आहे तुला. अरे ते फुगे फुगे फुटले ते काटा टोचन. ऐका थँक्यू थँक्यू. अरे पाय तो माझा नंबर लावला. सांगाच नाही लागत अजिबात पोरांना. मग ऐका तू पण दिलं होतं काय सकाळी गुलाब? पाठ दिलं होतं पहाजी 6 वाजता गुलाबाचं फुल का? अरे वा, लय हुशार झाले बा आज्या. हा नाही ना, नको बाहेर आ ग, नाही तरी काय ग. हा काय बाहेर तरी बरं आहे आपलं. चाललं लगेच. तर मैत्रिणींनो चला, मुलांचं डेकोरेशन सुरू आहे, स्वातीचा पण स्वयंपाक सुरू आहे. तोपर्यंत आहे ना शेताला चक्कर मारून येतो पहा आम्ही दोघं बहीण भावंड. तर चला तुम्हाला पण नेते. कांदे खुरपणी झाली तर आत्ताच त्या बायका पण गेल्या कांदे खुरपणारे. मस्त असे कांदे आलेत. ऋषांग आमच्या पुढं पळाला. तर आज आहे ना अरुणचा 50वा बड्डे आहे. तर सर्वांनी ना माझ्या भावाला 50व्या बड्डेच्या खूप खूप शुभेच्छा द्या. भरभरून मस्त शुभेच्छा द्या कमेंटमध्ये. आपण जेव्हा वयाची 50वी गाठतो तोपर्यंत आपल्याला भरपूर असे अनुभव आलेले असतात. चांगले वाईट आयुष्याचं सुखदुःख आपण शिकलेलो असतो. सुख म्हणजे सुख कसं भोगायचं आणि दुःख कसं विसरायचं हे सर्व शिकलेलं असतो. परत आपल्या आयुष्यातून बरेच असे माणसं जे आपल्या जवळचे असतात तेही गेलेले असतात आणि इथून पुढचे जे आपले जे मुलं असतात, नातवंड असतात, त्यांच्याबरोबर आपण जगायला शिकलेलो असतो. तर आयुष्याच्या 50शीत हे मात्र सगळं आपल्या गाठीशी असतं आणि अनुभवाची भरपूर मोठी शिदोरी असते. तर हेच एक सुख असतं आयुष्याची 50शी गाठण्याचं.
पहा यंदा असा गहू भारी बसलाय, एकदम वट्टा झालाय गहू वट्टा. लय जबर आहे रे, उंची बघ ना किती किती फूट असन, 3-3.5 फूट. हा पडायला लागलाय काही काही ठिकाणी, काय जपावं लागन. गवा चला चला चला. तस नाही. तर वृक्षांची उंची जवळजवळ 3.25 फूट आहे. तर आम्ही गव्हात उभा केला होता. तर पहा गहू सुद्धा इतकाच उंचीचा आहे. तर मुलांनी पहा किती छान असं इथं फुलांचं सजावट केलेली आहे. 1976 भाऊरायाची जन्मतारीख, 2002 लग्नाची तारीख, 2003 पहिली मुलगी, 2005 दुसरा मुलगा आणि आता 2026 50 वर्ष पूर्ण. तर पूर्ण असं डेकोरेशन झालं, पाहुणे मंडळी सगळी आली. तर मुलांनी पहा मस्त असे किंगचा टोप घालून येणार ऋग्वेद ऋषांनी फोटो काढले छान छान. तर सर्वांनी अगोदर मस्त असं फोटो सेशन केलं. आणि चला आता पाहूया आपण भाऊरायाचा बड्डे कसा होतोय. देवाचं दर्शन घेऊन सर्वात अगोदर आईवडिलांचं दर्शन घेतलं आणि मग नंतर आईचंही दर्शन घेतलं. तर चला जाऊया आता पुढं. जागा बसले का बसेल का फ्रेम मध्ये. एक फोटो पण घ्यायची होती. ओके. फक्त फोटोच घ्यायचे नाही. चांगलं आरोग्य लाभो, सुख समृद्धी ऐश्वर्य सगळं काही तुमच्या अंगणात नांदो असं सर्वांच्या वतीने तुम्हाला आम्ही शुभेच्छा देतो. मी सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. हजारों साल साल के दिन हो 50,000. हैप्पी बर्थडे टू यू, 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 हैप्पी बर्थडे. झालं का मग केक कर. घ्या. हे काढायचं का? बरोबर. वा वा. हा तुम्ही दोघं हा या. जातील येते बाहेर. थांबा ना तुम्ही. आता एवढे केलं. वहिनी इकडे बा. चालू होतं काय शूटिंग. अरे बाप्पा. बरोबर.
बाया बाजूला आहे. ए, तिथं उभा राहा सोडून आमपाशी. हा, खोले आला. वा, लई गरज होती मला हे. कागदन फिगदन माय सगळे तसेच लोळत येत हा. लक्ष्मी आली त्याच्यात. तिकडे जाय. तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने भाऊरायाचा बड्डे साजरा झाला आणि स्वातीने पेन दिलेला आहे त्याला आणि पाकिटही खिशात ठेवले. तर चला तर, आणि संध्याकाळी आमचीही इथं चुलीजवळ अंगत पंगत बसलेली आहे. सर्वांनी मस्त असं भोजन केलं. तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.